माइलस्टोन्स आहेत ते मी थोडक्यात तिथं तुम्हाला सांगतो. हाय ॲल्टिट्यूड ट्रेनिंग त्यांनी लेह लडाखमध्ये 8,000 मीटरचं कंप्लीट केलेलं आहे. माउंट भगीरथी 2 6,512 मीटरचा त्यांनी सर केलेला आहे. माउंट युनाम 6,111 मीटरचं सर केलंय. फ्रेंडशिप पीक 5,289 मीटरचं सर केलेलं आहे. त्याचप्रमाणे लघुचे पीक 6,100 मीटरचं त्यांनी सर केलेलं आहे. आणि सह्याद्रीमध्ये 50 पेक्षा अधिक छोट्यामध्ये त्यांनी यशस्वीरित्या चढाई पण केलेली आहे. आणि त्यांच्या पुण्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे जे संस्थापक आहेत आणि त्या संस्थेमध्ये ते क्लाइम्बिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग आणि ट्रेकिंगचं प्रशिक्षण देतात. तर हे खरं तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ते आता चीफ गेस्ट म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. आणि आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद. अनुराधा मॅडम विनंती की 2 शब्द मार्गदर्शन पण बोला. नमस्कार. खरं म्हणजे हा खेळच असा आहे आपला बुद्धिबळाचा की आत्ताच सचिनजींनी सांगितल्याप्रमाणे प्रचंड याला पेशन्स आणि एकाग्रता याची खूप आवश्यकता असते. तर मी आता सकाळपासून बघते की सगळ्यांचंच अगदी स्वतःच्या खेळाकडे अगदी फोकस देणं आणि वेगवेगळ्या चाली कशा आपल्याला वृद्धिंगत करता येतील, आपल्यामध्ये अजून काय त्याच्यामध्ये पुढची खेळ खेळण्यासाठी काय करता येईल हे सगळं बघणं चालू आहे. आणि एकमेकांची चर्चा ते म्हणजे बघायला खूपच छान वाटतं. आणि ह्या अशा बुद्धिबळाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने होतोय हे बघून मला खूप आनंद वाटला. आणि सगळ्याच क्षेत्रातल्या म्हणजे अगदी 7 वर्ष वयोगटापासून ते अगदी 70 वर्ष वयोगटातल्या पर्यंतच्या सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला हे पाहून मला खूप खूप आनंद वाटला. सगळ्यांना पुढच्या सगळ्या गेमसाठी खूप खूप शुभेच्छा. फार काही आपला वेळ घेत नाही कारण सगळ्यांना आपला गेम पुढं चालू ठेवायचा आहे. एवढं बोलून मी सगळ्यांचे आभार मानते. या आपले गेस्ट श्री लघुदादा ओगाडे साहेबांना मी थोडं 2 शब्द मार्गदर्शन करण्याची विनंती करतो. धन्यवाद. इथे आल्याच्या नंतर कळलं की हा हॉल जो आहे तो खूपच सायलेंट आहे कारण की आमचा गेम थोडा वेगळा आहे. आमच्या इथे नुसते धांगडधिंगा असतो. मी पहिल्यांदा बुद्धिबळ किंवा स्टेजच्या कॉम्पिटिशनमध्ये आलेलो आहे आणि ॲक्च्युली एवढं पाहून एंट्री केलं तेव्हा मला खूप भारी वाटलं की हे फक्त पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं होतं मी की अशा पद्धतीने बुद्धिबळ हे जे आहेत की जे टाईम लिमिट आणि ते प्रत्येकजण आपापला टाईम लवकरात लवकर स्टोअर करून ठेवतो आणि गेम खेळत असतो. पण ह्याच्याबद्दल बारीक सारीक गोष्टी मी आल्याच्या नंतर इथल्या काही ऑर्गनायझर बरोबर बोलणं झालं तर त्या गोष्टी मला समजल्या. जेवढं वाटतं तेवढा प्रत्येक गेम असं वाटतं काय नाही फक्त ते काही पुढचे सैनिक आणि मागचे सैनिक हलवायचे त्यांना हे करायचे. ॲक्च्युली तसं नसतं. मी माझ्या घरी बायकोबरोबर जेव्हा चेस खेळतो आम्हाला एकच ठरवलेलं असतं बघा की तुझा राजा मारायचा, दुसरं काही माहीत नसतं. पण ॲक्च्युली त्याच्याही व्यतिरिक्त खूप मोठा गेम आहे ते आज खरंच मला इथे कळालं. तर ह्या गोष्टीचा खूप आनंद पण होतोय. खेळामध्ये हार जीत हे असते. जो कोणी जिंकेल त्यांनी अजून पुढे चांगल्या पद्धतीने पाऊल कसं टाकता येईल ह्याच्याकडे विचार करा. जो कोणी हरेल आपण काय चुका केल्या ह्याच्याकडे लक्ष ठेवून त्या स्ट्रॅटेजीवर पुढे काम करायला सुरुवात करा. 2 गोष्टी असतात. एक जो जिंकलाय त्यांनी काय केलं हा शिकवतो आणि जो हरलाय तो पण तुम्हाला शिकवतो की त्यांनी काय चुका केल्या. तर ह्याच गोष्टीप्रमाणे जर आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललो तर 100% आपल्याला आज नाही उद्या नाही परवा कधी ना कधी आपण जे यश पदरात पाडून घ्यायचंय ते आपल्या पदरात नक्कीच पडेल. एक शॉर्टकटमध्ये माझ्याबद्दलचा अनुभव सांगतो म्हणजे संकट आणि हार जीत कशी असते हे तुम्हाला त्याच्यावरनं समजून जाईल. एव्हरेस्टच्या समिट पुटच्या दिवशी ज्यावेळेस त्याच्या शेवटचे 48 तास बाकी होते त्यावेळेस मी मूव केली आणि
त्या मूव्हमध्ये आमचे 2 साथीदार हे जग सोडून निघून गेले. त्यावेळेस माझ्याकडे एक टार्गेट होतं की मला जिथे आहे तिथून रिटर्न फिरायचं आहे किंवा वर जायचं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे एकाच वेळेस अनेक प्रकारचे संकट येतात ना, त्यावेळेस एकाच वेळेस येतात आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आयुष्य सगळं संपलं. पण आयुष्यात तीच खरी गोष्ट असते की त्याच वेळेस तुमच्या आयुष्याला कुठेतरी एक वेगळं वळण आणि एक टर्निंग पॉईंट येणार आहे आणि त्याला तुम्हाला फक्त फाईट करायची आहे. त्या आलेल्या प्रॉब्लेमला तुम्ही घाबरून माघारी फिरू नका आणि त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचं नामस्मरण करून मी पुढची पाऊल टाकलं आणि 23 मे 2023 रोजी जगाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलो. पण त्यावेळेस जर्नी बरीच मोठी आहे, पण ते सांगणं तेवढा कधी योग आला तर आपण निवांत त्याच्यावर गप्पा मारूयातच. पण यासाठी सांगत होतो की काही गोष्टी आपल्याला आपल्या हातात नसतात. जो व्यक्ती माझ्याबरोबर 2.5-1.5 वर्ष प्रॅक्टिस करतोय, तिथं एव्हरेजच्या मेन ग्राउंडमध्ये आपल्याला एका टेंटमध्ये आम्ही 55-60 दिवस होतो आणि तो व्यक्ती आपल्याला ह्या जगातून सोडून गेलाय आणि त्यावेळेस स्वतःवर कंट्रोल करून त्या गोष्टीवर मात करून आपल्याला त्या पुढच्या वाटचालीकडे प्रवास करताना जेवढं बोलणं सोपं आहे त्याच्यापेक्षा ते आत्मसात करणं किंवा प्रॅक्टिकलमध्ये खूप भयानक असतं. तर सांगतो ह्यासाठी की असे वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस तुमच्या खेळामध्ये तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये येत राहतील. आता तुम्ही सगळे बुद्धीचा खेळ खेळत आहात. मी तुम्हाला मेंटलीदृष्ट्या, फिजिकल दृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या फिट राहणं जास्त सांगणं योग्य नाही राहणार. पण हल्लीची जी आपण स्क्रीनिंगवर वेळ घालवतो, प्रत्येकजण आपला स्क्रीनचा टायमिंग चेक करा रात्री झोपायच्या अगोदर. मला असं कोणीच दिसणार नाही की तो कमीत कमी दिवसातून 1 तासाच्या आतमध्ये वेळ त्याने घालवला म्हणून. 8 ते 9 तास आपला स्क्रीनिंग टायमिंग असतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्या दुनियेत चाललोय आणि स्वतःला कुठे घेऊन चाललोय ह्याच्याकडे खरंच विचार करण्याची गरज आहे. तर तुम्ही आता भले 15 मिनिटं समोरच्या आपल्या अपोजिशनला आणि आपल्याला 15 मिनिटं, अर्धा तास तुम्ही तुमच्या विचारांशी खेळताय, तुम्ही स्वतःवर प्रॅक्टिस करताय आणि तुमचं प्रेझेंट देताय. ह्याच्यापेक्षा भारी दुसरी गोष्ट असू शकत नाही. त्यामुळे असे गेम खेळत राहा, स्क्रीनपासून बाहेर या. आपल्या जे वडीलधारे आहेत त्यांनी आपल्या मुलांना तशा बाबतीत गाईड करा आणि जी मुलं आहेत त्यांनी ह्या सिस्टममधनं बाहेर पडा. कारण आज रील्स हा असा पार्ट आलेला आहे, आपल्याला फक्त 45 सेकंदच्या वर आपल्याला काहीच बघायचं नाहीये. फक्त 45 सेकंदामध्ये जी दुनिया दाखवतो समोरचा व्यक्ती तीच आपल्याला बघायची आणि आपण त्यामध्ये आपलं स्वतःचं जग आणि आयुष्य समजून घेतोय. तर ते नसून आपलं आयुष्य पूर्ण वेगळं आहे. कधी तुम्हाला टेन्शन आलं, प्रेशर आलं, उठा, बॅग घरा, निघा. सह्याद्री नशिबाने आपल्याला एवढ्या जवळ लाभलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे सगळे टेन्शन दूर होतील आणि तुम्ही वेगळ्या दिशेने वाटचाल करा. त्याचबरोबर आत्ता हल्ली माणसांची छोटं काय झालं ना तर आत्महत्याकडे विचार चालले. तर ह्याचंही कदाचित ते सोशल मीडिया आणि हे सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम असू शकतात. सोशल मीडिया आपण सोशल तेवढीच वापरायची एवढं आपल्याला कळलं पाहिजे. जास्त बोलत नाही कारण की तुमचाही टाइम झाला, बोलण्यासारखं खूप आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. मी चीफ गेस्ट चीफ ऑर्बिटर आणि मॅडमांना विनंती करतो की त्यांनी सामायिक परिचय करून